ठाणे जिल्ह्यातील एन.के.टी. कॉलेज येथे पदवीग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आलं. या सोहळ्यात थोर समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात विद्यार्थ्यांनी मिळवलेली पदवी ही केवळ शैक्षणिक टप्पा नसून आयुष्यातील नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात असल्याचं सांगितलं. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करावा, प्रामाणिकपणे कार्य करत आपल्या कर्तृत्वाने संस्थेचे व पालकांचं नाव उज्ज्वल करावं असं आवाहन करण्यात आलं. तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेच्या कार्यात सहभागी व्हावं अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं. कार्यक्रमास प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पदवीग्रहण सोहळा संपन्न झाला. गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर आज सेट एन.के.टी. कॉलेज कॉमर्स अँड सेट जे.टी. कॉलेज आर्ट्स कॉमर्स अकाउंटंट या ठिकाणी सन 2024-25 या सालामध्ये या विद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं अशा विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले हिंदुस्थानातील थोर समाजसेवक, दानशूर आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी लाभलेले माननीय जोशी सर, तसेच या विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि आपण सर्व ज्ञानवंत, गुणवंत, ज्ञानाचे तुषार उडवणारे सर्व विद्यार्थी. खरं तर आज या पदवीग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं भाग्य माझ्यासारख्याला प्राप्त झालं. खरं तर मी याने अगोदर सर्व काही इंग्रजीमध्ये सुरू होतं आणि त्यावेळेस मी आयोजकांना विनंती केली, मराठीत बोललं तर चालेल का? ते बोलले चालेल, कारण या महाराष्ट्रामध्ये राहायचं असल्यानंतर मराठी आलीच पाहिजे आणि त्या मराठी भाषेतून आपण सर्व घडत असतो. जरी आपल्या हिंदी भाषा ही संपूर्ण देशामधली महत्त्वाची मानली जात असली तरी मातृभाषा ही मराठी असावी आणि त्याप्रमाणे आज आपण सर्व विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या सालामध्ये आपण या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलं आणि एन.के.टीचा विद्यार्थी एन.के.टीमध्ये घेतलेलं शिक्षण हे जेव्हा आपण बाहेर जाता त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांची क्षमता ही तपासली जाते आणि त्या विद्यार्थ्यांना देखील विविध क्षेत्रात प्राधान्य मिळतं. कारण एन.के.टीच्या बाबतीत मी बघितलं, नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला आणि आम्ही काही देशांमध्ये फिरण्यासाठी गेलो आणि गेल्यानंतर ज्या एअरपोर्टवर आम्ही गेलो तेथे असणारे विद्यार्थी ज्यावेळेस आमच्याकडे आले त्यावेळेस असणारे ते वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यावेळेस ते सांगत होते, आम्ही एन.के.टीमध्ये शिक्षण घेतलं, आज आम्ही या पदावर काम करतोय. मनस्वी आनंद झाला का शेवटी तुम्ही कुठे शिकलात आणि कसे घडलात यावर आपलं सर्व अवलंबून असतं. म्हणून आपण आपल्या आईवडिलांना, प्रत्येक आईवडिलाचं एक स्वप्न असतं, माझा मुलगी, माझा मुलगा काहीतरी पदावर गेला पाहिजे, काहीतरी कमवलं पाहिजे आणि आपण देखील एक मुलगा, एक मुलगी याप्रमाणे आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करणार आहात. म्हणून आज ज्यांना ज्यांना या ठिकाणी पदवी मिळेल ते नक्कीच या उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक व्हाल ही अपेक्षा बाळगतो. खरं तर विद्यार्थी दशेतून जात असताना मी नेहमी सांगत असतो, विद्यार्थी दशेतून जात असताना इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत असणारी मैत्री ही कृष्ण सुदाम्याची मैत्री असते. त्यानंतर 11वी ते 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर जी मैत्री असते ती स्वार्थी मैत्री असते. त्या मैत्रीमध्ये घातकपणा मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून उद्या तुम्ही कुठेही गेल्यानंतर, कोणत्याही पदावर काम करत असल्यानंतर ज्या शाळेत आपण शिक्षण घेतलं त्या शाळेला विसरू नका. 1ली ते 10वी पर्यंतची जी सुदाम्याची मैत्री आहे ती मैत्री कधी तोडू नका. 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतची मैत्री असते ती घातक मैत्री असते, त्या मैत्रीला जास्त महत्त्व द्यायचं नसतं. म्हणून
ज्यांनी ज्यांनी आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करण्याचं काम नक्कीच कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो. मी माझ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, माझ्या दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने आपला स्वेच चिंततो. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे चांगले विद्यार्थी म्हणून नावलौकिक कमावत पुढील भविष्य काळात देखील NKT परिवाराचं नाव देखील आपण पुढे रोशन कराल. आणि परमेश्वराने प्रत्येकाला जर इंजिनियर बनवलं तर लेबर कोणी व्हायचं? प्रत्येकजण इंजिनियर बनू शकत नाही. म्हणून परमेश्वराने प्रत्येक विद्यार्थ्याला एक बुद्ध्यांक दिलेला आहे. त्या बुद्ध्यांकाप्रमाणे तो काम करत असतो. कोणी लेबर होऊ शकतं, कोणी इंजिनियर होऊ शकतं, पण जिद्द आणि चिकाटी ही महत्त्वाची असावी लागते. कारण मी तुमच्या समोर उभा जो आहे तो एक वर्तमानपत्र विक्रेता, आज एका दैनिकाचा मालक, आणि हे सर्व करत असताना मी 27,000 पत्रकारांचं नेतृत्व करत असताना 2 न्यूज चॅनलचा मालक म्हणून काम करतोय. मला सांगायचं असं आहे का इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत तुम्ही जी मैत्री आहे त्या मैत्रीला महत्त्व द्या आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करा हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.